राजापूर तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार सिद्धाली मोरे, ताम्हाणे पंचायत समितीच्या उमेदवार समीक्षा वाफेलकर, तळवडे पंचायत समितीच्या उमेदवार अपेक्षा मासे यांच्या प्रचारार्थ आज पाचल बाजारपेठेत आठवडा बाजारात भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी उमेदवारांसहित परिसरातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या गटातील ही निवडणूक जरी अटीतटीची समजली जात असली तरी आजच्या प्रचार रॅलीमध्ये हायटेक प्रचाराचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता या निवडणुकीत जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समितीचे उमेदवार सहजरित्या निवडून येतील अशी चर्चा पाचल बाजारपेठेत होत होती। आमचे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यांनी 5 ते 10 वर्ष गावचे सरपंच पद भूषवलं आहे, तर जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम पाहिलं आहे। त्यामुळे भैया सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राजापूर तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद गटातील आमचे तिन्ही उमेदवार आम्ही भरघोस मताने निवडून आणू अशी खात्री पाचल शिवसेना विभाग प्रमुख आत्माराम सुतार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर यांनी यावेळेस दिली। लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि आपल्या भागाचे लाडके आमदार किरण उर्फ भैया नमस्कार। तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ सिद्धाली मोरे, तळवडे पंचायत समिती गणातून अपेक्षा मासे, त्याचबरोबर ताम्हाणे पंचायत समितीमधून वाफेलकर मॅडम या 3 उमेदवार आपल्या महायुतीच्या म्हणून या ठिकाणी उभे आहेत। आपली जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती एक विकासाचं ट्रायंगल आहे, एक विकासाचा त्रिकोण आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या माध्यमातून आपण आपल्या गावाचा एक नागरी सुविधा म्हणून परिपूर्ण असा विकास करू शकतो। आणि त्यासाठी ज्या वेळेला आमदार ज्या पक्षाचे असतात, खासदार ज्या पक्षांचे असतात, मंत्री महोदय असतं, त्याचबरोबर शासन असतं, त्या शासनाला या ठिकाणी जे स्थानिक जे पदाधिकारी किंवा स्थानिक जे ज्या संस्था आहेत त्या संस्था जेव्हा त्यांच्याकडे असतील तेव्हा निश्चितच हा विकास जास्त झपाट्याने होत असतो। आमच्या तळवडे जिल्हा परिषद गटामध्ये एकंदर जर परिस्थिती पाहिली तर पाचल हा एक अतिशय शहरी भाग, एक गजबजलेल्या शहरांचा शहरासारखाच एक पाचल भाग आहे। आणि या पाचल भागामध्ये
सुखसुविधा आजही अपुऱ्या आहेत. रस्त्याचं रुंदीकरण असेल, गटाराचं असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, त्यासाठी उद्योगधंदे म्हणून आपल्या अपूर्वा किरण फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी उद्योगधंदे आणण्याचा त्यांनी मानस केलेला आहे. त्यांनी एक 100 शिलाई मशीन, त्याचबरोबर मग कालच आपण त्यांना सर्वांना आव्हान केलेलं आहे की पत्रावळी तयार करण्याचं जे यंत्र आहे, त्याचबरोबर पापड, लोणची यासारखे जे उद्योगधंदे आहेत ते आपल्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून आपण त्यांना देणार आहोत. हे कालच अपूर्वाताईने आपल्या सर्वांच्या समोर जाहीर केलेलं आहे. आता राजापूर तालुक्याची आणि पूर्व भागाची जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी शिक्षण आणि उद्योगधंदे, व्यवसायधंदे याची खरोखरच वानवा आहे, अपूर्णता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपले आमदार किरण भैयाशेठ सामंत यांनी एक चंग बांधलेला आहे की राजापूर तालुक्यामध्ये मी जे पाऊल टाकलेलं आहे ते पाऊल एक ऐतिहासिक पाऊल आहे. ते एक पाऊल विकासाचं आहे आणि ते पाऊल सर्वसामान्य जनतेसाठी आहे. आणि म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये एकच आहे, भैया के मोहब्बत ने हमारे दिल में घर किया है. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भैया आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये भैया आहेत आणि प्रत्येकाच्या कामामध्ये भैया आहेत. जिथे भैया तिथे काम, आणि जिथे काम तिथे शिवसेना हे नाम. अशा पद्धतीनुसार त्यांनी आपल्या घराघरामध्ये आपल्या कार्याचा, कामाचा ठसा उमटवलेला आहे. अतिशय सुंदर रीतीने त्यांचं हे नियोजन असतं. आणि या तळवडे गटामध्ये जे मग विभाग प्रमुख असतील, त्याचबरोबर तालुक्याचे पदाधिकारी असतील, यांनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. अहोरात्र अविश्रांत मेहनत घेत आहेत आणि त्या तिन्ही सीटा आपल्याला भरघोस मताने निवडून आलेल्या दिसतील. आज आपण ताम्हाणे पंचायत समिती गणामध्ये जर पाहिलं तर ताम्हाणे पंचायत समिती गणाच्या ज्या समीक्षा वापेलकर मॅडम आहेत त्यांनी 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यांच्या कामावरती आज त्याच गावातले लोक सांगतात की 20-25 वर्षापूर्वीचा जर एकंदर कुठला जर समजा भ्रष्टाचार असेल तर त्या माऊलीने काहीच केलं नाही. ताम्हाण्यातली सगळी जनता, जी मतदार जनता आहे, अतिशय सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे विकास कोणाकडून होणार आहे. अशा पद्धतीनुसार एखाद्या उमेदवाराला आपला स्वतःचा पराभव समोर दिसत असताना, पायाखालची वाळू घसरलेली असताना त्यांना नाव ठेवणे हे दादांत खोटं आहे. परंतु ताम्हाण्यातली जनता किंवा ताम्हाणे पंचायत समिती गणातील जनता अतिशय सुज्ञ आहेत. ती विकासालाच साथ देणार आहेत, विकासावरच ती मतदान करणारी आहेत. आपण गेले वर्षभर पाहिलं की या ठिकाणी आपले किरण भैयाशेठ सामंत साहेब त्यांनी 1 वर्ष पूर्तीची ज्यावेळी त्यांनी फोक आख्यान हा सारखा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामधून जनजागृती केली. लोकांना त्यांनी दाखवलं किरण भैया हे एक आशेचा किरण नसून तो विकासाचा किरण आहे. आणि संपूर्ण राजापूरवासियांनी तो किरण पाहिलेला आहे. आणि ही राजापूरची जनता, संपूर्ण जनता, एकही असा माणूस राहणार नाही की तो किरण भैयाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. मग इथून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला एकही असा विरोधक दिसणार नाही. सर्व भैयाने भैयाच होऊन जाईल असं या भैयांचं काम आहे. व्यवसायाच्या माध्यमातून नगर परिषदेची ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनीसुद्धा आपल्याला चांगलं आश्वासित केलेलं आहे की या राजापूर तालुक्यामध्ये किरण भैयाशेठ सामंत यांच्या माध्यमातून आपल्याला खूप असे उद्योगधंदे आणायचे आहेत. की 15 वर्षापूर्वीचा आपला जर गाव बघितला, 15 वर्षापूर्वीचा आपला जर पाचल परिसर बघितला तर आणखीनच गजबजलेला होता. परंतु तोच गजबजलेला आज आपण वाड्या वस्तीबंधू जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला वृद्धाश्रमच त्या ठिकाणी दिसतात. 2 घरात म्हाताऱ्या दिसत असतात. त्यांची मुलं बाळा नोकरीनिमित्ताने मुंबईला गेलेले असतात. ते परत गावी यायला पाहिजेत. मग त्यांची नातवंड, मुलं बाळा ही गावामध्ये राहून त्यांना जास्तीत जास्त हे केलं पाहिजे. विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना उद्योगधंदे या अशा सगळ्या गोष्टी आणल्या पाहिजेत. यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चित राहतील. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक चंग बांधलेला आहे की भैयाशेठ सामंत साहेब यांना मत, म्हणजेच विकासाला मत. हे उमेदवार हे नाममात्र उमेदवार आहेत. आपल्याला भैयाशेठ सामंतांचे हात बळकट करायचे आहेत. म्हणून मगाशीच सांगितलं मी, त्या दृष्टिकोनातून आपल्याला तालुक्याचा, जिल्ह्याचा किंवा राज्याचा विकास करायचा असेल तर त्या विकासासोबत आपल्याला राहायला पाहिजे. किरण भैयाशेठ सामंत यांच्यासोबत राहायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. तळवडे जिल्हा परिषद गटातून आमच्या भगिनी सिद्धालताई मोरे ह्या जिल्हा परिषद म्हणून उभे आहेत. तळवडे पंचायत समिती गणामधून आमच्या भगिनी अपेक्षाताई मासे ह्या रिंगणात उभ्या आहेत. ताम्हाणे पंचायत समिती गणामधून समीक्षा वाफिलकर मॅडम ह्या रिंगणात उभ्या आहेत. आपल्याला माहीत आहे हे सर्व आपले उमेदवार आणि सर्व ह्या विभागातील किंबहुना तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत एक भैयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या प्रचार प्रक्रियेत किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे गेली 15 वर्ष ह्या पाचल विभाग खऱ्या अर्थानं तर विकासानं पाठीमागे राहिलेला आहे. परंतु एक खंबीर नेतृत्व, एक ताकदीचं नेतृत्व, एक विश्वासाचं नेतृत्व या विभागाला नव्हे ह्या संपूर्ण राजापूर
लांजा मतदारसंघाला भयांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे आणि ह्या भयांच्या विश्वासावरती भयांच्या कार्यावरती विश्वास ठेवून हे सर्व आम्ही या विभागातले जे कार्यकर्ते आहोत ते या राजकीय प्रक्रियेमध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलेले आहोत. आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न या विभागाचे आहेत. मग रस्ते अंतर्गत असतील, ब्रिज अंतर्गत असतील, छोट्या मोठ्या पाकाड्या असतील, उद्योग असतील. पण एक आम्हाला विश्वास आहे की हा जो विकास आहे हे आदरणीय भैयाशेठ सामंतच, आदरणीय पालकमंत्री उदय साहेब सामंतच करू शकतात. किंबहुना ह्या 2 वर्षामध्ये जवळजवळ राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 1 करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी भैयांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे की जो आम्हाला यापूर्वी केव्हा बघायला मिळाला नव्हता. या विभागात जरी म्हटलं आपण तर कमीत कमीत 2.5 ते 3 करोडच्या वरती ह्या जवळजवळ वर्षभरामध्ये निधी प्राप्त झालेला आहे. काही प्रमाणात कामं चालू आहेत. पण आज जबाबदारीने सांगू इच्छितो की आज उमेदवार जे आमचे आहेत पंचायत समिती 2 आणि जिल्हा परिषद 1 ह्या उमेदवारांनी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये 5-5 वर्ष 10-10 वर्ष एक सरपंच पद भूषवलेलं आहे. चांगल्या पद्धतीत प्रशासन त्यांनी ग्रामपंचायतीचं पाहिलेलं आहे. सिद्धार्थताई मोरे यांनी पंचायत समितीमध्ये 5 वर्ष चांगल्या पद्धतीचं त्या पंचायत समिती गणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे भैयांच्या नेतृत्वाखाली हे आमचे 3 उमेदवार चांगल्या पद्धतीचं विकासकाम करणारच आहेच आणि भरघोस मतानं या सर्व आमचे जे प्रमुख कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांच्या ताकदीनं निश्चित आमचा विजय आहे हा विश्वास इथं संपन्न करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती महायुतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तळवडे जिल्हा परिषद गटातून विकास कामांच्या माध्यमातून भैयांचं नेतृत्व आपल्यासमोर आहेच. विकासकाम हे आमचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. मातून आम्ही सर्व जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामांना प्रथम प्राधान्य देऊ. तसंच मी पंचायत समिती म्हणून कामही केलेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.